तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका छोट्यान स्वागत आहे का नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर रोजच्या प्रमाणे मित्रांनो आपली लागली होती बागात ड्युटी लागली. मग काय मस्त पैकी आता ट्रॅक्टर घेऊन आलतो, कारण की आपल्या डाळिंबाला द्यायचा होता फवारा. मग काय फवारा बिवारा दिला, मस्त पैकी ट्रॅक्टरवर थोडं फ्लेक्स मारलं आणि लगेच आपला आला भाव. म्हणला उतर खाली, आता लय झाले तू नाटक, आता जाऊ दे मला घरी. मग काय त्याला लावलं घरी आणि आपण आलो बागाकडं आलो. थोड्याच वेळ आता लगेच आपल्या आयुष्याचा फोन आला, म्हणला ये घरी, आपल्याला करायचं आहे स्वयंपाकची तयारी. मग काय उचलली गाडी, निघले घडी निघले. मग काय आलो, भैयाला उचललं, चल म्हणलं भगुले आणायला. भगुले आणले, चूल बिल पेटेली. मग काय मस्त पैकी आपल्या आयुष्यात सगळा किराणा घेऊनच आलते. मग लगेच लापशीची तयारी चालू झाली. भरडा बिरडा ओके मध्ये 2 चुली केल्या होत्या. सगळ्या आपल्या म्हाताऱ्या कोताऱ्या गोळा केल्या. म्हणलं चला स्वयंपाकाला. मग काय आयुष्यातनी मस्त पैकी पाणी बिनी ओतलं, तर लगेच लापशीची तयारी चालू झाली. मस्त एक नंबर महाराजांना आयुष्यातनी अशी भारी लापशी केली ना. तिकडे लापशी, इकडे लगेच चालू होतं आपली भाताची तयारी. मस्त पैकी भात बीत केला आणि लास्टचा मेन्यू राहिला होता तो आता आपली कढी. म्हणजे टोटल मेन्यू होते कढी भात लापशी. हा असा कढीला फुरका मारा वाटत होता, पण काय आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला नव्हता, त्याच्यामुळे आपण फुरका बिरका मारला नाही. मग काय मस्त पैकी आरतीची वेळ झाली. आपले रामदास महाराज गरजे आलते आरतीसाठी. मग काय त्यांच्या हस्ते आरती विरती केली, नैवेद्य दाखवला देवाला. आणि म्हणले बसा 10 मिनिटं तुमच्याकडे टाइम असला तर. म्हणलं 10-20 मिनिटं बसतो महाराज आम्ही. आणि महाराजांनी असं मस्त प्रवचन सांगितलं आपल्याला, गणपती बाप्पा सगळी इन्फॉर्मेशन दिली आपल्याला बरं का. मग काय आलो घरी, बसले आपली पंगत. एकीकडे बसले होते गडी माणसं, एकीकडे बसले होते बाया माणसं. मग काय मस्त पैकी त्यांचे जेवण आले, आम्ही बसलो जेवायला. मग काय आम्ही मस्त पैकी कडी बिडी वर पिली मस्त पैकी. महाराज डायरेक्ट ताट भरून आणला बुवा. आणि मित्रांनो आजचा हा ब्लॉग आवडल्यास पार्ट 2 कमेंट करा. पुढच्या पार्ट मध्ये एकदम मजा येणार, कारण की तुमचा भाऊ अशी फुगडी खेळायला का डायरेक्ट दात पाडून घेते तुमच्या भावाने. त्याच्यामुळे पुढच्या पार्ट शेवटपर्यंत बघायचा म्हणजे बघायचा. धन्यवाद.